सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड मेकॅनिक्स काही ठिकाणी त्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे सिव्हिल सारख्या ब्रांचमध्ये। ओके, तर त्यामध्ये युनिट नंबर 1 जो आहे सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, त्यातला एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो आहे इलॉंगेशनचा। शेवट या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या युनिटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे तुम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून या युनिटचे 14 मार्क तुम्हाला नाही का कन्फर्म होतील। ओके, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिला एक आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करून बघणार आहे। तर न्यूमेरिकल असं आहे की अ स्क्वेअर बार 25 × 25 म्हणजे त्याची हाईट आणि विड्थ जी आहे ती काय आहे 25 × 25 ते स्क्वेअर काय बारची। ओके, त्यानंतर इट इज सब्जेक्टेड टू द ऍक्सियल। ऍक्सियल म्हणजे काय, सपोज एखादी बॉडी आहे हाईट स्क्वेअर, समजा काय आहे हा तुमचा एक स्क्वेअर काय आहे स्क्वेअर बार आहे समजा, त्याच्यामध्ये जो ऍक्सियल फोर्स लागतोय म्हणजे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर किंवा एक्झॅक्टली त्या पॉइंटला लागतोय त्याला ऍक्सियल फोर्स असे म्हणतो आपण। तो ऍक्सियल फोर्स त्या डिफरंट लोकेशन म्हणजे कुठला फॉरवर्ड लागतोय कुठला बॅकवर्ड लागतोय अशा डिफरंट लोकेशनला काय केलंय ऍक्ट होतोय। तर आपल्याला फाइंड द टोटल इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ। आता काय होतंय, समजा हे स्क्वेअर बार आहे ओके किंवा एखादं रॉड आहे, त्याच्यावरती मी काय केलं ऍक्सियल फोर्स लावलेला आहे। बिकॉज ऑफ दॅट ऍक्सियल फोर्स त्याच्यामध्ये इलॉंगेशन म्हणजे त्याची स्ट्रेंथ म्हणजे काय म्हणू शकतो त्याचा जो काही लेंथ आहे तो किती लेंथ चेंज होतोय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। ओके, तर यामध्ये आपल्याला काय केलं हा अशा डायग्राम दिलेले आहे। सिंपली काय करायचं, जो गिवन डाटा होता ई आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे तो लिहून घेतलाय। त्यानंतर आपल्याला एरिया दिलाय 25 × 20 दॅट इज द स्क्वेअर बार आहे तो लिहून घेतलेला आहे। आता सिंपली काय करायचं आहे, ह्या डायग्रामची आपल्याला फ्री बॉडी डायग्राम दॅट इज FBD म्हणजे फ्री बॉडी डायग्राम। तर फ्री बॉडी डायग्राम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्याची फ्री बॉडी डायग्राम म्हणजे AB साठी सेपरेट, BC साठी सेपरेट आणि CD साठी सेपरेट काढायचे। ओके, पहिल्यांदा सपोज आपण काय केले AB साठी काढले। लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखादं रॉड एखादं बार कन्सिडर करताय जेवढा फोर्स ऍक्सियल या साइडला लागतोय तेवढाच इकडनं लागणार आहे। सपोज आपण काय करतोय, एखाद्या मित्राला आपल्याला समजा हा माझा उजवा हात आहे, तुम्ही एखाद्या जर का मला इकडून ओढतोय तर तेवढ्याच फोर्सने काय केलं पाहिजे इकडच्याने ओढलं पाहिजे जेणेकरून माझी बॉडी काय होईल स्टेबल एखाद्या ठिकाणी राहील किंवा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये राहील। त्यासाठी ज्यावेळेस पण एखाद्या ब्लॉकवरती तुम्ही जेवढा फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड किंवा टेन्साईल किंवा कॉम्प्रेशन दोन्ही प्रकारचे फोर्सेस लावताय तर तेवढेच फोर्सेस काय केले पाहिजे ऍक्ट झाले पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला। म्हणजे जेवढा फॉरवर्ड दॅट इज जेवढा टेन्शन मध्ये असेल तेवढाच टेन्शन। समजा मी असा फोर्स लावतोय जे सायमल्टेनियसली अपोजिट साइडनी तेवढाच फोर्स लागला पाहिजे। म्हणजे लेफ्ट साइडला जर का 50 लागतोय इकडे खेचतोय म्हणजे इक्विलिब्रियम साठी काय इकडे खेचलं पाहिजे जेणेकरून बॉडी काय राहील इक्विलिब्रियम कंडिशन साठी। तर पहिल्या आणि शेवटच्या डायग्राम मध्ये तुम्हाला तेच करायचं। शेवटचा डायग्राम बघा, शेवटचा फोर्स आहे 20 किलोन्यूटन, तर 20 किलोन्यूटन आहे तर तेवढाच आपल्याला अपोजिट साइड करून द्यायचा आहे। सिंपली हे दोन काढल्यात तुम्ही इथं परत जरी केला तरी 2 मार्क मिळतात। आता मेन टास्क काय, जो मधला ब्लॉक आहे तुमचा त्या मधल्या ब्लॉकचं नाही का काढणं। मधल्या ब्लॉकचं कसं काढू शकता तुम्ही, तर काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो ह्या B पॉइंटचा ह्या साइडला असलेला फोर्स आहे तो आणि C साइडचा ह्या साइडला असलेला फोर्स आहे त्याचे इक्विलिब्रियम करायचं आहे। आता ह्या साइडला किती लागतोय 90 किलोन्यूटन, तो 90 किलोन्यूटन लावलाय। बट ह्या साइडला तुम्ही बघू शकता 50 काय होतोय राईट साइडला लागतोय ऍट द पॉइंट B ला काय होतोय 50 कुठला आहे फॉरवर्ड आहे म्हणजे राईट हँड साइडला आहे म्हणजे तो काय जो पॉझिटिव्ह आहे। मग तो आपण त्यातनं मायनस केला दॅट इज द 40, तर 40 काय होईल इथं कॉम्प्रेशन मध्ये ऍक्ट होईल। मग आपल्याला हा 40 भेटलाय म्हणजे इक्विलिब्रियम साठी अपोजिट डायरेक्शनला आपल्याला 40 लावायचं। सिंपली एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला। ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं, चेंज इन लेंथ इलॉंगेशन काढा म्हटलंय तर इलॉंगेशन इन बॉडी नंबर 1, इलॉंगेशन इन बॉडी नंबर 2, इलॉंगेशन इन बॉडी नंबर 3 असेल। म्हणजे दॅट इज द चेंज इन लेंथ 1, 2 आणि 3 ह्या तिन्हीसाठी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। त्यासाठी फॉर्म्युला काय, हा एकच फॉर्म्युला आहे, ह्या एकाच फॉर्म्युलावरती तुम्हाला वेगवेगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे। फॉर्म्युला एकच आहे, जरी तुम्ही सिंपली फॉर्म्युला लिहून आला तुम्हाला 1 मार्क तरी भेटून जाईल। फ्री बॉडी डायग्राम काढला 2 मार्क, म्हणजे तुम्हाला 5 ते 8 मार्कासाठी असला तर 2-3 मार्क असेच भेटून जातात फॉर्म्युला आणि FBD काढला। त्यानंतर चेंज इन लेंथ पर्टिक्युलर साठी काढायचं आहे दॅट इज चेंज इन लेंथ 1, 2, 3 दॅट इज PL/AE1, PL2/AE1, 3 1, 2, 3 साठी हा फॉर्म्युला मध्ये 1, 2, 3 केले। ह्याच्यामध्ये एरिया आणि E जो आहे एरिया कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बार आहे आणि E ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणून AE काय केलंय मी कॉमन काढलंय। त्याच्यानंतर P1L1, P2L2, P3L3 त्याला मी सेपरेट घेतलंय। P1 ची व्हॅल्यू काय 15 किलोन्यूटन इथे फाइंड आउट केलं आपण। ओके, त्यासाठी L1 काय असेल तर इथे L1 बघू शकता दॅट इज L1, L2 आणि L3। ओके, दॅट इज
600 ओके प्लस 14. आता हा 14 कसा आहे कॉम्प्रेशन मध्ये आहे, अपोजिट साइडला होते. कॉम्प्रेशन म्हणजे काय बॉडी नाही का दाबली जाते, त्यामुळे काय होतंय त्याला आपल्याला निगेटिव्ह साइड घ्यायचं आहे. दॅट इज -14 × 10⁻³ किलो न्यूटन आहे म्हणून. आणि चेंज इन L2 किती आहे L2 1000 आहे म्हणून आपण काय केलं ते L2 1000 घेतलं. आफ्टर दॅट -20 × 10⁻³ × L3 मग L3 इथं आपण फाइंड आउट केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं ह्याचं कॅल्क्युलेशन करून A आणि E ची व्हॅल्यू ठेवून आपल्याला चेंज इन L काढायचं आहे. दॅट इज चेंज इन L टोटल, दॅट इज द टोटल इलॉंगेशन, दॅट इज चेंज इन L बाय T, दॅट इज टोटल, इट इज -0.25 mm एवढी आपली चेंज इन इलॉंगेशन आहे. तर या युनिट मध्ये तुम्हाला मी 3 IMP पॉइंट सांगतो ते तुम्हाला करून जायचे आणि 100% तुम्हाला 14 ते 17 मार्क 2024 पॅटर्न आहे त्यासाठी 14 मार्काला आहे आणि 2019 पॅटर्न आहे त्यासाठी 17 मार्काला आहे. तर 100% तुम्हाला हे मार्क भेटून जातील. ओके, यामध्ये पहिल्यांदा करायचं तुम्हाला इलॉंगेशन वाला जो मी आता घेतलाय इलॉंगेशन फर्स्ट वन. दुसरा आहे टेम्परेचर स्ट्रेसेस वाला, टेम्परेचर स्ट्रेसेस. ओके, टेम्परेचर स्ट्रेसेस. आणि थर्ड आहे त्याच्यामध्ये ई जी ओके म्यू. त्यानंतर ओके जे 5 तुमचे 4 ते 5 मॉड्यूल आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ देन म्यू आहे, ई आहे, ह्या मॉड्युलवर जे 4-5 मॉड्यूल आहे त्याच्यावरती हे तिन्ही पॉइंट करून जायचे. ह्यामध्ये 2 इलॉंगेशन आणि थर्ड वाला दॅट इज मॉड्युलरचा हा फिक्स करून जायचा आहे कारण की खूप इझी आहे. बट जर तुम्ही टेम्परेचर स्ट्रेसेस करताय तर त्याच्यामध्ये डिफिकल्ट न्यूमेरिकल विचारू शकता. त्यासाठी ट्राय करा इलॉंगेशन, टेम्परेचर आणि मॉड्युलरवरती करायचं आहे. क्वेश्चन पॅटर्न कसा असेल तुमचा. ओके, सो 2 मिनिट इथं मी तुम्हाला एक क्वेश्चन पॅटर्न देतोय. समजा क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आहे और क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आहे. ओके, इथं असेल इलॉंगेशन मे बी टेम्परेचर किंवा जीई म्यू मॉड्युलर वाला. अगेन इलॉंगेशन एका ठिकाणी कंपोजिट बॉडी असेल, एका ठिकाणी सिंपल बॉडी, दोन्ही लक्षात ठेवायचे. नंतर टेम्परेचर किंवा ईजी. काही वेळ चेंजेस पण होऊ शकतं पण मोस्ट प्रोबेबली असं विचारलंय. सो त्यासाठी तुम्हाला इलॉंगेशन आणि मॉड्युलरवरती करून जायचं आहे. टेम्परेचर स्ट्रेसेस जर का तुम्हाला आवड वाटतील तर ते एखाद्या वेळेस स्किप करा चालेल, बट तुम्हाला ट्राय करायचं आहे की सॉल्व्ह करायचं आहे. काही जरी येत नसेल लक्षात ठेवा, स्टेप गिवन लिहा, फॉर्म्युला लिहा, फ्री बॉडी डायग्राम करून ट्राय करा सॉल्व्ह करायचं, जेणेकरून एक्झामिनर तुम्हाला 2 ते 3 मार्क देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही पास होऊ शकता. त्यासाठी ब्लँक नाही ठेवायचे, तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचं आहे. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्राय करू युनिट नंबर 3, 4, 5 वरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करून त्यातले IMP पॉइंट काय डिस्कस करायचं. ओके, सो थँक्यू.